मुरांबा मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहतोय की अभयदादा हा आता घाईघाईने आरती वहिनीचे दागिने कुठे असतील ते कागद शोधत असतो, ज्यामध्ये तिने लिहून ठेवलं आहे की आरती वहिनीने तिचे दागिने कुठे ठेवलेत। पण आता अभयदादाला तो कागद काही सापडत नसतो। तो विचार करतो, अरे यार, आरतीने इथेच तर ठेवलं असतं ना लिहून, कुठे गेला असेल तो कागद, काय करू, कसा शोधू? जर मला तो कागद सापडला तर आणि तरच फक्त मी माझ्यावरचं कर्ज फेडू शकतो। इतक्यात आजी तिकडे येते। आजी म्हणते, अभ्या, अरे काय रे, काय केलं आहेस हे सगळं, आणि काय हा पसारा केला आहेस खोलीत? अभि म्हणतो, काही नाही आजी, मी ना आरतीचे थोडे डॉक्युमेंट शोधत होतो ना महत्त्वाचे, तर त्यासाठी हा सर्व पसारा काढला। बाय द वे, तू बोल ना, तू इकडे कशी काय आलीस? काही काम होतं का तुझं माझ्याकडे? त्यावर मग आजी ही म्हणते, नाही, पण त्यावर अभ्या म्हणतो, अगं मी म्हटलं ना डॉक्युमेंट शोधतोय, बाकी काही नाही, ते आरतीचे दागिने। त्याबरोबर आजी म्हणते, बरोबर, आता कसं बोललास, आरतीचे दागिने? अभि, हे बघ, आता सध्या रमाला आणि अक्षयला त्या पैशांची गरज आहे, तर तू जर स्वतःहून त्यांना बोललास की ते पैसे तुम्ही घ्या तर बरं होईल ना। तसा लगेच तिकडे आनंद आणि मयुरीसुद्धा येतात आणि आनंद म्हणू लागतो, आमच्या परीने होईल तितकी मदत आम्हीसुद्धा करतो आहे, पण वरची मदत। त्याबरोबर आई आजीसुद्धा म्हणतात, हो ना अभ्या, अरे आता तू त्यांना मदत करायला हवीस ना। आणि राहिला प्रश्न अर्थाच्या लग्नाचा, तर तू त्याचा विचार नको करूस, तेव्हा आपण सगळे असू की एकत्र। त्यावेळी मग आता आनंददादा म्हणतो, आणि अभ्या, आपण आपल्या माणसांना उपयोगी पडायला हवं ना। त्यावर अभि म्हणतो, ते दागिने हवेत मला। त्यावर मग आता लगेचच त्याला इकडे आनंददादा म्हणतो, अरे अभ्या, असं काय करतोयस? रमानी आणि अक्षयनी एवढी मदत केली आपल्याला। मयुरीसुद्धा म्हणते, अभि, अरे एवढं स्वार्थी होऊन कसं चालेल? आणि आपण त्यांना मदत नाही केली तर आता ते योग्य नाही आहे। अरे त्यांनी आपल्या मुलांना बघितलं आहे, आपल्यासाठी एवढं केलं आहे, मग आपण त्यांच्यासाठी नको का करायला काहीच? त्यावर मग अभ्या म्हणतो, नाही करू शकत, मी नाही करू शकत। त्याबरोबर मग सगळेजण का विचारतात, त्यावर अभ्या सांगतो, मी कुठल्याही मोठ्या कंपनीत कामाला वगैरे नाही आहे, मी काही वाईट माणसांकडनं कर्ज घेतलं आहे आणि आता ती लोकं मला खूप त्रास देत आहेत, ती लोकं मला मारून टाकतील जर मी त्यांचे पैसे दिले नाही तर, म्हणूनच मी इकडे आलो आहे, मला आरतीचे दागिने हवेत आणि मला स्वतःचा जीव वाचवायचा आहे, बस। त्याबरोबर हे ऐकून आता आनंददादाला राग येतो। आनंददादा जातो आणि अभिची कॉलर पकडतो आणि म्हणत असतो, काय म्हणजे, म्हणून तू इकडे आलायस, पळून आलायस तू इकडे? आत्ताच्या आत्ता अर्थाला घेऊन इकडनं निघून जायचा, आम्हाला नाही सांगायचं काय करायचं आणि काय नाही करायचं आहे ते, निघ, कळलं? त्याबरोबर आता अभि पटकन म्हणतो, नाही, नको। त्याबरोबर आता आईजी आणि आनंददादा, त्याचबरोबर मयुरी विचारते, काय रे, काय नको? त्यावर मग अभि काही नाही म्हणतो, आरतीची आठवण आली, म्हणजे आज आरती असती तर आरतीने काय केलं असतं, असा प्रश्न आला पटकन, बाकी काही नाही। तसा लगेचच आनंददादा अभिला धीर देतो। तर आता लगेच आई आजी ह्या अभिला म्हणतात, हे बघ अभि, आता तू काय करशील ते तुझ्या हातात आहे। अभि म्हणत असतो मनात की मी काय करू, मी जर ह्यांना दागिने दिले तर मग मी पैसे कुठनं आणू, मी माझा जीव कसा वाचवू या सगळ्यातनं? आजी म्हणत असतात, अभि, हे बघ, तू मदत करशील असं मला तरी वाटतंय, आता निर्णय तुझ्या हातात आहे। मग अभि म्हणतो, ठीक आहे आजी, तुम्ही म्हणताय एवढं तर ठीक आहे, तसंही सध्या आत्ता त्यांना गरज आहे ना ह्या पैशांची, आणि तसंही आता आरती असती तर आरतीनेसुद्धा असाच काहीतरी निर्णय घेतला असता, ठीक आहे। त्याबरोबर आता आनंद हा अभिला धीर देतो आणि म्हणत असतो, काळजी करू नकोस रे अभ्या, होईल सगळं व्यवस्थित। त्यावर आई आजीसुद्धा म्हणतात, हे बघ अभि, आता रमा आणि अक्षय ह्या सगळ्यातनं बाहेर पडले ना की ते दोघं तुझासुद्धा काहीतरी चांगला विचार करतील, ते तुलासुद्धा मार्गी लावतील बघ। त्याबरोबर मग आता काळजी घे रे, एवढं बोलून सगळेजण तिकडनं निघून जातात। अभि हातातली फाईल खाली फेकून देतो आणि म्हणत असतो, आता मी काय करू पुन्हा? त्याबरोबर दुसऱ्या बाजूला चंदा ही आता तामणकराला सरबत द्यायला येते। त्यावेळी तामणकर चंदाला विचारतात, काय गं चंदा, तुझ्या मॅडम काय करतायत, डार्लिंग उठली का? त्याबरोबर ती म्हणते, हो साहेब, आवरतायत मॅडम। इतक्यात त्या ठिकाणी रेवा आलेली असते। आता रेवाला बघून लगेचच तो म्हणू लागतो, अरे वा डार्लिंग, आज एवढं सुंदर तयार होऊन काय? इतक्यात त्याला गाडी दिसते। मग तो विचारतो, काय बाहेर चालली आहेस का तू कुठे? त्यावर ती म्हणते, हो बाहेरच तर चालली आहे। त्यावर तामणकर विचारतो, कुठे चालली आहेस तू डार्लिंग? त्यावर ती म्हणते, मी पाचगणीला जाऊन येते।
त्यावर तो म्हणतो 5 गणीला एकटीच चालली आहेस? त्यावर मग ती म्हणते हो एकटीच चालली आहे. त्यावर तो म्हणतो ठीक आहे जा. मग आता तो मनातल्या मनात म्हणू लागतो की तसंही आता एकदा का 4-5 तासात ती स्टे ऑर्डर कन्फर्म नाही झाली की मग तिथे हक्क सांगायला कोणीतरी असायलाच हवं. उलट डार्लिंगला हव्या असलेल्या प्रॉपर्टीवर ती स्वतःहून हक्क सांगेल त्या रमासमोर हेच उत्तम असेल. त्यावर मग विश्वनाथ म्हणतो ठीक आहे जा जा. आता मी काय, आम्ही बिचारा गरीब नवरा बायकोची इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडणारा. त्यावर ती लगेचच म्हणते असं नाही आहे विशू अरे जेलमध्ये ती पांढरी साडी, त्या काळ्या भिंती, ते सोबतच्या कैद्यांचं टॉर्चर करणं, ते सगळं नको होतं मला. आणि तेव्हाच तू माझ्या आयुष्यात आलास. तुझ्यामुळे माझं आयुष्य बदललं विशू, तुझ्यामुळे माझं आयुष्य सुधारलं. तू आत्ता मला जीव जरी द्यायला सांगितलंस ना विशू तरी मी तुझ्यासाठी. त्यावर लगेचच विश्वनाथ म्हणतो डार्लिंग असलं काहीही बोलायचं नाहीस प्लीज. जीव वगैरे द्यायची भाषा तर बिलकुल नाही. त्यावर ती म्हणत असते खरंच विशू तू माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहेस. तुझ्याशिवाय माझ्या जीवनाला अर्थ नाही आहे विशू. त्याबरोबर विश्वनाथ म्हणायला लागतो डार्लिंग अगं मी सुद्धा तर तुझ्याशिवाय अपूर्णच आहे ना. उलट तुझ्यामुळेच तर मी सुद्धा चांगल्या आयुष्य जगू लागलो. खरंच सांगतो. त्याबरोबर हे ऐकून आता तिलासुद्धा छान वाटतं. त्यानंतर मग आता ती निघालेली असते. मग ती ड्रायव्हरला म्हणते ड्रायव्हर खाली उतर मी ड्राईव्ह करणार. विश्वनाथ म्हणतो डार्लिंग तू ड्राईव्ह करणार? त्यावर ती म्हणते हो फॉर अ चेंज. त्याबरोबर विशू म्हणतो बरं ठीक आहे. त्यानंतर मग चंदा म्हणते मॅडम हे तुमचं जेवण आणि हे तुमच्यासाठी काही गोड वगैरे ठेवलं. त्यावर मग लगेचच ती पुढे विचारते सगळं व्यवस्थित होईल ना मॅडम? त्यावर मग लगेच रेवा तिला आधार देत म्हणते डोंट वरी सगळं आपल्या मनाप्रमाणे घडेल तू जा. त्याबरोबर मग लगेच आता ती तिकडनं निघते. तर आता आपण पुढे पाहतो की इकडे सगळेच जण आता व्यवस्थित पैशांची जुळवाजुळव करत असतात. 15 लाख रुपये तर जमा झालेले असतात पण 10 लाखाची जुळवणी अजूनही बाकी असते. अक्षय आणि रमा त्यांच्या ओळखीच्या माणसांकडनं फोन करून पैशांची मागणी करत असतात. रमा ही आता फोनवर बोलत असते खरंच थँक्यू सो मच. अण्णा असते तर अण्णांना आज तुमचा खूपच अभिमान वाटला असता. तर इकडे आता आनंददादा म्हणत असतो अरे अक्षय म्हणजे जवळपास आपण 15 लाख जमवलेत पण 10 लाख कमीच आहेत की. तर इकडे तामणकरांचा वकील तामणकरांना सांगत असतो की चला आता आपली मज्जा आहे. आता काहीही होणं शक्य नाही. पुढच्या 2 तास उरलेले आहेत आणि 2 तासात ते अक्षय आणि रमा काय म्हणून 25 लाख घेऊन येतील. साहेब आपलाच प्लॅन वर्क होणार. तामणकर म्हणत असतो वर्क झालाच पाहिजे. काहीही झालं तरी डार्लिंग आता तिकडे जाण्याआधी ती प्रॉपर्टी आपल्या ताब्यात यायला हवी. डार्लिंगलाही कळायला हवं की हा विश्वनाथ तांबटकर आपल्या बायकोला खुश करण्यासाठी आपल्या बायकोची मर्जी सांभाळण्यासाठी काहीही करू शकतो. त्याबरोबर लगेचच आता वकील साहेब त्याला म्हणू लागतात की हो साहेब तुम्ही अगदी जे म्हणताय ना तसंच होईल. सगळी प्रॉपर्टी आपल्याला लवकरात लवकर मिळेल. बघालच तुम्ही अहो सगळं आपल्या मनाप्रमाणे घडेल. इतक्यात भूतासारखी येऊन मागे चंदा उभी राहिलेली असते. मग विश्वनाथ पटकन मागे फिरतो आणि चंदाला घाबरतो. तो म्हणतो मी फोन करतो तुम्हाला नंतर. आणि मग तो चंदाला विचारतो चंदा अगं का घाबरवलंस मला? त्यावर मग ती म्हणते सॉरी साहेब अहो चुकून मी ना प्रार्थना केली आहे देवाकडे आज जे काही होईल ते चांगलंच होईल असं म्हणून मी तुमच्यासाठी प्रसाद आणला होता. हा घ्या प्रसाद. त्याबरोबर लगेचच आता तो प्रसाद घेतो. चंदाला म्हणतो की बरोबर गुड होईल चांगलंच होईल जे होईल ते. मग चंदा तिकडनं निघून जाते. त्याबरोबर लगेचच आता विश्वनाथ हा म्हणत असतो डार्लिंगला जे हवं आहे ते डार्लिंगला मिळवून देण्यासाठी हा विश्वनाथ तांबेडकर काहीही करू शकतो. रमा तू मला ती प्रॉपर्टी मिळवून देणार नव्हतीस ना. आता 25 लाख कसे आणशील? आज जे होईल ते चांगलंच होईल. तर दुसऱ्या बाजूला आईजी म्हणत असतात रमा अगं 15 लाख जमलेत पण अजूनही 10 लाखांची जुळवणी व्हायची आहे ना. तू एक काम कर तू आरतीचे दागिने घे. त्याशिवाय आपल्याकडे आता कुठलाही पर्याय नाही आहे गं. त्याबरोबर मग आता रमा म्हणते नाही आई आजी काहीही झालं ना तरी आरती वहिनींच्या त्या दागिन्यांना मी नाही हात लावू शकत. ते त्यांनी अर्थासाठी ठेवलं आहे. त्याबरोबर मग आता अक्षयसुद्धा त्या ठिकाणी आलेला असतो. मग आई आजी अक्षयला म्हणू लागतात अक्षय अरे तू तरी रमाला समजून सांग ना. असा इमोशनली विचार करून कसं चालेल? विचार प्रॅक्टिकली करायला हवा ना. आणि तसंही आपल्याला सध्या गरज आहे म्हणून आपण बोलतोय ना. अरे असं नका करू.
नाहीतर आपण उरलेले पैसे कुठून आणणार, आपण काय करणार, ह्या गोष्टींचाही विचार करा की. आणि आपल्याला सध्या गरज आहे म्हणून म्हणतोय ना आम्ही. त्याबरोबर मग अक्षय म्हणतो, नाही आजी, तुझं कितीही बरोबर असलं तरीही ही गोष्ट मलाही पटत नाही आहे की आरती वहिनीचं स्त्रीधन आपण म्हणजे आम्ही हे घर वाचवायला वापरायचं. शेवटी ते स्त्रीधन आहे, ते वापरायला नकोच. त्याबरोबर मग आनंददादा बोलतो, दागिने विकायचे. आता सगळेच जण आनंददादाकडे बघू लागतात. आनंददादा म्हणतो, हो, दागिने विकायचे. रमा, अगं असं काय करतेस, विचार कर ना. आज जर आरती असती तर आरतीनेही हेच केलं असतं. आरती कायम स्वतःच्या आधी स्वतःच्या घरच्यांचा, कुटुंबियांचा विचार करायची ना. मग आज जर आरती असती तर तिनेही तुम्हाला दागिने विकूच द्यायला लावले असते. आणि राहिला प्रश्न अर्थाचा, तर अर्थाची काळजी तुम्ही कशाला करताय? मी आलो आहे ना आता परत, तुम्ही सगळे आहात माझ्याबरोबर. अर्थाच्या लग्नात आपण तिच्यासाठी ह्याच्यापेक्षा मोठे आणि ह्याच्यापेक्षा दुप्पट दागिने बनवू. पण सध्या हे दागिने विकूया, सध्या आपल्याला याची गरज आहे. त्याबरोबर आता आनंददादा हा सुद्धा अभ्याकडे हसत बघतो. अभि म्हणत असतो, आता जर जिथे कुठे आरती असेल तिचे दागिने जर आपण वापरले ना तर तिलासुद्धा आनंद होईल. त्यावर आता लगेचच इकडे अक्षय म्हणतो, हे बघा, ते सगळं बरोबर आहे, पण तरीही मला आरती वहिनींचे दागिने आपण हे असं विकणं पटत नाही आहे. आपण नको हे करायला. ते तिचं स्त्रीधन आहे. त्यावर मयुरी म्हणते, अरे अक्षय पण. त्यावर अक्षय म्हणतो, ताई खरंच प्लीज नको ना. अगं ते तिचं स्त्रीधन होतं आणि ते तिने तिच्या मुलीसाठी ठेवलं. त्याबरोबर मग आईजी म्हणू लागतात, अरे मग आपण काय करणार आहोत? आता उरलेले पैसे आपण कुठून आणि कसे उभे करणार आहोत? त्याबरोबर त्या ठिकाणी मुलं येतात आणि मुलं म्हणतात की आमचे पैसे घ्या. आई, हा माझा गल्ला, ह्यामधले पैसे तू काढून घे. त्याबरोबर आर्था म्हणते, हा माझा, यामधले सुद्धा घे. तसा लगेचच आता पार्थसुद्धा पैसे देऊ करत असतो आणि तो म्हणतो, हे माझे थोडेसे पैसे आहेत, हे पण घ्या. त्याबरोबर लगेचच रमा आईजींना म्हणते, आईजी, मुलं मोठी झाली. त्याबरोबर आईजीसुद्धा हसतात. तर इकडे मुलं म्हणत असतात, आम्हाला आमची शाळा वाचवायची आहे आणि त्यासाठी आम्ही थोडीफार मदत तर करूच ना. इतक्यात आता त्या ठिकाणी शाळेचे काही शिक्षक वगैरे आलेले असतात, काही पालकही त्यांच्याबरोबर असतात. मग अक्षय, रमा मुलांना सांगतात, मुलांनो तुम्ही जरा आता आतमध्ये जा बरं. मग मुलं तिकडनं ताबडतोब आत जातात. त्याबरोबर मग आता रमा अक्षय सगळ्यांसमोर हात जोडतात आणि म्हणत असतात, काळजी करू नका, आम्ही शाळा वाचवू, आम्ही शाळा वाचवण्याकरता प्रयत्न करतोय, कोणाचंही नुकसान होऊ देणार नाही होत आम्ही. त्याबरोबर मग आता शिक्षक म्हणू लागतात, नाही नाही मॅडम, तुमचं म्हणजे तुमचा गैरसमज होतो आहे. त्यावर रमा आणि अक्षय विचारतात, म्हणजे? त्यावर मग ते शिक्षक सांगू लागतात, आम्ही इथे पैसे घ्यायला नाही, पैसे द्यायला, तुमची मदत करायला आलो. त्याबरोबर मग आता बाकीचे शिक्षक म्हणू लागतात, हो ना, खरं तर अण्णासाहेबांनी आम्हाला खूप मदत केली. अण्णासाहेबांमुळे आमच्या कुटुंबाला हातभार लागला, त्यांच्यामुळे आम्ही आज पैसे कमवू शकतो. मग आज जर आम्ही त्यांच्या कठीण काळात त्यांची मदत नाही केली तर कसं चालेल? एक शिक्षक तर सांगतो, माझं तर गावात घरही नव्हतं, पण अण्णांनी मला गावात घर बांधून दिलं, घर राहायची सोय केली, खाण्यापिण्याला मदत केली. मग जर त्यांनी माझ्या कठीण काळात माझ्यासाठी एवढं केलं तर आज त्यांच्या कठीण प्रसंगी मी त्यांच्यासाठी उभं राहायला हवं ना. त्याबरोबर लगेचच आता पुढची एक शिक्षिका म्हणते, हो ना, खरंच जर आम्ही अण्णासाहेबांनी आम्हाला मदत केलेल्या वेळचं ऋण लक्षात ठेवून आज त्यांच्यासाठी काहीही केलं नाही तर मग मात्र आम्ही व्यर्थ आहोत. आणि म्हणूनच आम्ही अण्णासाहेबांची मदत करण्यासाठी इथे पैसे घेऊन आलो. हे आम्ही सर्व शिक्षकांनी आणि पालकांनी मिळून गोळा केलेले पैसे आहेत. हे 12 लाख रुपये आहेत. तुम्ही हे पैसे प्लीज घ्या. त्याबरोबर मग आता अक्षय म्हणू लागतो, खरंच तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. आज मला कळतं आहे अण्णासाहेब एवढी मोठी व्यक्ती का होते, कारण अण्णासाहेबांनी ही असली माणसं कमवलेली आहेत, अण्णासाहेबांनी ही एवढी श्रीमंती जमवलेली आहे. त्याबरोबर आता शिक्षक म्हणू लागतात, आज अण्णासाहेबांमुळे जर आम्ही सुखी आहोत तर मग अण्णासाहेबांच्या पडत्या काळात आम्ही सगळ्यांनीच त्यांच्या पाठीशी उभं राहणं, त्यांना साथ देणं आम्हा सगळ्यांचंच कर्तव्य आहे आणि म्हणून आम्ही हे सगळे करतो. त्याबरोबर एक शिक्षक म्हणतो की हो, अगदी बरोबर. मग एक पालक सांगतो, अण्णांनी माझीसुद्धा खूप मदत केलेली आहे. अण्णांनी मला राहायला गावात घर, नोकरी नव्हती तर नोकरी, काम सगळं मिळवून दिलं. मग आज जर त्यांना गरज आहे तर मी सुद्धा मदतीचा हात पुढे करायलाच हवा ना. त्याबरोबर एक लेडीज पालक असते, ती म्हणते, आणि रमा मॅडम त्या दिवशी माझं थोडं चुकलं,
नाही म्हणजे मी त्या दिवशी तुमच्याबरोबर खूप रूढ आणि खूप चुकीचं वागले. पण मी काय सांगू, खरंच अहो आमची मुलं ते शाळेमध्ये शिकत आहेत, त्यामुळे मला काळजी वाटली आणि म्हणून मी फक्त तेवढं बोलून गेले. त्या सगळ्यासाठी पण मी तुमची माफी मागते. त्याबरोबर अक्षय सगळ्यांसमोर हात जोडून आभार व्यक्त करतो. तसं लगेचच रमा म्हणते, आभार मानून मी तुम्हाला कोणालाही पर्क करणार नाही. तसं लगेचच शिक्षक म्हणतात की सर आता तुम्ही लवकरात लवकर प्रोसेस सुरू करा, जे काही असेल ते करा आणि आपली शाळा वाचवा तेवढी. त्याबरोबर लगेचच आईजीसुद्धा म्हणतात, हो रे अक्षय, पटकन दीक्षितांना फोन कर आणि पुढचं प्रोसेस सुरू करायला लाव. त्यावर अक्षय म्हणतो की हो, तुम्ही काळजी करू नका. रमा म्हणते, खरंच खरंच तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. आज अण्णा इथे असते ना, तर अण्णांनासुद्धा तुम्हा सगळ्यांचा खूप अभिमान वाटला असता. तुम्ही सगळ्यांनी हे जे काही केलं आहे ना, त्यामुळे आज मला खूप बरं वाटतं आहे. आज तुम्ही सगळ्यांनी मला आधार दिलात, ह्यासाठी खूप आभार. आणि ही शाळा काय फक्त आमचीच नाही आहे किंवा अण्णांचीच नाही आहे, ही शाळा आपली सगळ्यांची आहे. त्याबरोबर आता सगळे शिक्षक म्हणू लागतात की काहीही करा, पण लवकर शाळा वाचवा. त्याबरोबर आजी म्हणतात, अक्षय जा जा, पटकन जा, पुढच्या फॉर्मॅलिटी कंप्लीट कर आणि हो, काय घडतं आहे ते कळवत राहा. अक्षय म्हणतो, हो, तुम्ही कुणीही काहीच काळजी करू नका, मी सगळं व्यवस्थित सांभाळून घेईन. बाय द वे अभयदादा, ते पैसे. त्याबरोबर मग आनंददादा आणि अभि ते पैसे लोकांकडनं घेतात वगैरे. त्यानंतर मग आता अक्षय हा जायला निघालेला असतो. आता घरात सगळेच जण विचार करत असतात की सगळं व्यवस्थित घडू दे. आता इकडे अभिदादा मात्र काहीच बोलत नसतो, तो शांतपणे सर्व गोष्टी बघतच असतो. तर रमा आता मनातल्या मनात म्हणत असते, अण्णा प्लीज आता तरी लवकर घरी परत या, आता तुमची खूप गरज आहे हो, मला तुमची वाट बघते आहे मी, तुम्ही कधी एकदाचे घरी येत आहे असं झालं आहे मला, प्लीज लवकरात लवकर घरी या अण्णा, मला आता सगळ्यात जास्त गरज आहे तुमची. तर इकडे अक्षय दीक्षित वकिलांच्या फोनची वाट बघत असतो. तो विचार करत असतो की अजून वकील साहेबांचा फोन आला कसा नाही, सगळं तर व्यवस्थित वेळेवर होत आलं आहे. दीक्षित साहेब फोन करा, फोन करा, फोन करा, दीक्षित साहेब फोन करा. त्यावेळी दीक्षितांचा अचानक फोन येतो आणि दीक्षित अक्षयला सांगतात, गुड न्यूज आहे अक्षय, आपली प्रॉपर्टी आपण वाचवलेली आहे. आता पुढचे काही महिने तो तामणकर काय आपल्या प्रॉपर्टीला हात लावू शकत नाही. आता आपल्याला काहीही चिंता करण्याची गरज नाही आहे, आपण सेफ आहोत. त्यावर आता हे ऐकून अक्षयला खूप खूप बरं वाटतं. तामणकरांचा वकील काहीही करू शकला नाही असं सुद्धा दीक्षित म्हणतात आणि सांगत असतात, लास्ट मुमेंटला आपण पैसे गोळा केले आणि जमा केले, त्यामुळे कोर्टाने स्टे ऑर्डर आपल्या बाजूने दिली आणि आता सगळं व्यवस्थित आहे. तर ही गोष्ट आता तामणकरांचा वकील तामणकरांना फोन करून सांगतो. तामणकर चिडतो आणि म्हणतो, हे कसं शक्य आहे. त्यावर मग त्याचा वकील म्हणतो, तेच तर साहेब, मला काही कळत नाही आहे ना, अहो त्यांनी एवढ्या कमी वेळात एवढी रक्कम, एवढे पैसे कुठून आणि कसे गोळा केले तेच तर. त्याबरोबर मग तामणकर म्हणू लागतो, त्याच्याशी माझं काहीही घेणं देणं नाही आहे, काहीही झालं तरी डार्लिंगला ती प्रॉपर्टी हवी. तर दुसऱ्या बाजूला रमा अक्षयला म्हणत असते, माझी कायम साथ देणाऱ्या माझ्या नवऱ्याचे पहिले आभार मानायचे आहेत मला, थँक्यू सो मच. त्यावर तो म्हणतो, हे असे आभार मानणार आहेस तू. त्यावर रमा म्हणते, तुम्हाला जे हवं आहे ते देण्यासाठी आधी तुम्हाला लवकरात लवकर घरी यावं लागेल ना. त्यावर मग अक्षय म्हणतो, निघालोय, पोहोचतोय थोड्या वेळात. आणि त्यानंतर मग अक्षय आता घरी जायला निघालेला असतो. इतक्यात त्या ठिकाणी आता रेवा येते आणि अक्षयला हाक मारते. अक्षय थांबतो. रेवा अक्षयच्या डोक्याला पिस्तूल लावते. अक्षय रेवाच्या नजरेत बघत असतो. रेवा अक्षयच्या नजरेत बघत असते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.